इंधन दरवाढ झाल्यानंतर कोल्हापुरात पेट्रोल पंपावर जी गर्दी आहे ती आता पण गर्दी पाहू शकतोय. कोल्हापुरातील जे आता जवळ साधारण 3 ते 3.5 रुपयांची वाढ झाली होती, त्यानंतर आणि परत साधारण 2 रुपयांच्या आसपास जी वाढ आहे ती आता वाढ झाल्याची आपल्याला पाहायला मिळते. ही जी आता गर्दी आहे ती CNG साठी गर्दी आहे. काही पेट्रोल पंप जे काय आता आहेत, पेट्रोल भरायला जे काय व्यक्ती आहेत ते आता आपल्याला रांगा लावल्याचं आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत जर बघायला गेलं तर दादा नेमकं काय सांगाल? आता जी साधारण 3.5 ते 4 हा आता जरा वेळ नाही. ठीक आहे, काही विषय नाही. ओके दादा, पेट्रोल दरवाढ झालेली आहे आणि परत 96 पैसे वाढले. 3.5 रुपये दरवाढ झाल्यानंतर आणि परत वाढले. काय नेमकं सांगा? आता काय नेमकं आता काय बोलायचं, आता काय सरकार काय करावं, काय काय समजा लागणार, आता काय बोलायचं नेमकं. आहे तसं चालायचं, आता काय करायचं. कसं चालायचं? आता बदलावायच्यात काय करू शकताय का आपण? नाहीच. आहे नागरिक आहे तसं चालायचं, आता काय करणार, त्याला काय आंदोलन काय करू शकत नाही. हे तुम्हाला बरोबर वाटते का सरकारचं? योग्य वाटत नाही, काय हे काय योग्य वाटत नाही. सरकारचं कुठल्याही पद्धतीने योग्य वाटत नाही अशा प्रकारच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या प्रतिक्रिया आपल्याला यांच्याकडून पाहायला मिळतात. दादा, काय नेमकं सांगाल? सरकारनं आणि परत 3.5 रुपयाची दरवाढ केली होती, आता आणि परत 1 रुपयाच्या आसपास वाढ केलेली आहे. हिने दरवाढ करायला गरिबांचं लुटायचं काम चालू आहे आणि हे सर्वसामान्याचं नुकसान आहे. जगायचं काय राहिलेलं नाही. तेवढं आता मारून टाका तेवढं म्हणजे झालं. आता राहिलंच काय? खाया प्यायचं बांधच गेलं. तेल काही खाऊ नका, ते काय हेच भरू नका, गावाला फिरू नका. हे देश फिरायला हे चालतंय सरकारचं. जनतेच्या पैशावर हे चाललं एवढं फिरायला तिकडायला कशाला पाहिजे? मंत्र्यांनी कॅनवॉय बाकी सगळे जे काही ताप्यातल्या गाड्या आहेत त्या सगळ्या कमी केल्या की काय काय कमी केलं? अरे जनतेचं काय कमी करायचं? जनतेच्या डोक्याला ताप करून ठेवला की कमी करून देणं. इथं वाढवा आलं त्याचं काय? जनतेचा कोण विचार करणार? जनतेला कोण वाली नाही. मतदान मागायला पत्र पुढे येतात हातपाय जोडायला, आम्हाला मतदान करा, हे करा, हे करा. कशाला येतात मग? असू दे पडतो की तिथं मतदान करणारी. त्यांचा विचार करत नाही, तुम्ही तुमचा तुजऱ्या भरायलायचा. कोण विचार करताय काय? LPG गॅसचं पण आता वाढ झालेली आहे, दुपटीनं तिपटीनं वाढलाय. वाढल्या बरोबर की रिक्षावाली मिलीच की. आता जगल्याचं काय? राहिल्यात तेवढे फाशी द्या आणि तेवढं कुठं घालवा, आम्ही जातो कुठंतरी. एवढंच राहिलं आता. या रिक्षावाल्यांचा कोणी विचार करून वाली नाही आहे आणि वाली झाला की त्याला दाबा करतात. तो राजकारण चाललाय वेगळा. सामान्य माणूस मेला आहे, सामान्य माणूस मेला आहे. रिक्षावाल्याचा कोण हे विचार करत नाही. खरं तर एक वेगळ्या पद्धतीनं आक्रोश आहे तो व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर याच्यामध्ये काही CNG चालक पण आहेत. दादा, CNG दरात पण आता बऱ्यापैकी वाढ झालेली आहे, पेट्रोलचे दर पण आता बऱ्यापैकी वाढलेले आहेत. काय नेमकं सांगाल? काय सांगणार त्यामध्ये आता? सर्वसामान्य माणसांचे हालच आहे सगळे. बाकी काय सांगणार आहे? तुम्हाला हे दरवाढ नेमकी कशी तुम्हाला परवडते का घरी? नाही, परवडत नाही आपल्याला हे. आता कसं चालायचं? काय आता काय करणार? आपलं दुसरा पर्यायच नाही तर त्याला सहन करायचं. सहन करायचं, दुसरं काय काम? सहनच करायचं अशा पद्धतीनं काही हे आहेत ते कुठं ना कुठेतरी एक आपले जे रोष आहेत तो रोष व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात. दादा, सरकारनं साधारण 3.5 रुपये दरवाढ झाल्यानंतर आणि परत 1 रुपयाची जी वाढ आहे, 96 पैशांची वाढ आहे, ती आणि परत पेट्रोल दरवाढ केलेली आहे. काय नेमकं सांगाल? तुम्ही नेमकं या दृष्टिकोनातून कसं बघता? मी नक्कीच सांगेन तुम्हाला. बघा, आता तुम्ही हा मला जो प्रश्न विचारलाय तो सरकारच्या दृष्टिकोनातून विचारलेला आहे. पण तुम्ही मला एक सांगा की सरकारने दरवाढ केलेली आहे म्हणून लोकांनी गाड्या वापरणं बंद केलंय का? लोकांनी कधी असा एक दिवस ठरवून बंद केलाय की आम्ही आज एकही दिवस गाडी चालवणार नाही, आम्ही बाहेर पडणार नाही? पण लोक कामधंदे सोडायचे बंद केलेत का? नाही. लोक आपापलं सगळं व्यवस्थित चालू आहे, त्यामुळे लोकांना त्याचा काहीही फरक पडत नाहीये, असं माझं वैयक्तिक मत. तुम्ही विचारलं तर त्या 3.5 रुपये वाढले, मला इथून कुठे बाहेर जायचं असेल म्हणून तो मी माझा प्लॅन कॅन्सल करीन का? तर नाही, मी जाणारच. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की हे जे सगळं दरवाढ वगैरे सगळं चाललेलं आहे त्याला कुठेतरी आपल्याकडून पण जनताही एक प्रकारे जबाबदार आहे नाही हे मला माहित नाही, पण लोकांनी पण असं 1-2 दिवस असं ठरवून कधीतरी बंद केलं पाहिजे की आम्ही नाही पडणार. पण लोक त्यांच्याकडून काही करत नाही, फक्त दुसऱ्याकडनं विचार करतात सरकारने काय केलं. हे माझं असं वैयक्तिक मत आहे. लोकांचं बाकीच्यांचं काय मला माहित नाही, पण लोकांनी पण हा विचार. आपण फक्त एवढं बोलतो बाबा डाळी वाढल्यात, भात वाढलेत, हे वाढलंय, डिझेल वाढलाय, पण आपण आपल्याकडून काय प्रयत्न करतोय? एक नागरिक म्हणून आपण पण हा विचार केला पाहिजे की आज जर का समोरून आपल्याला आव्हान केलं जात आहे की तुम्ही एकत्र 4 जणांनी प्रवास करा किंवा त्यांच्याकडून पण काही सजेशन दिले जातं का आता तुमचं खिसा
कमी कापला जावा म्हणून त्यांचं सजेशन देत आहेत ते. जसं की आता आपण पाहिलं कोल्हापुरातल्या या विविध नागरिकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या काही ठिकाणी सामंजस्याने काही दिल्या गेलेल्या आहेत किंवा जे काही सामान्य पोट ज्याच्या अगदी आपल्या हातावरचं पोट ज्यांना आपण म्हणू शकतो त्यांनी काही आक्रमक प्रतिक्रिया आपल्याला देताना जे आता आहे त्या पाहायला मिळाल्या. LS मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर.